जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाची यूट्यूब चॅनल एडिटर सोहंतीचे एका नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो आजचा व्हिडिओ लिरिक्स व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपले जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रीसेट दिलेले आहेत. एक बिटबुक मार्क प्रीसेट आणि शिकेबेक्ट प्रीसेट. ते दोन्ही प्रीसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुक मार्क प्रीसेटला ओपन करा. बिटबुक मार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला इथं टेक्स्ट ऑलरेडी इथनं ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट टेक्स्ट हाईड आहे ते आपल्याला एक एकूण इथनं अनहाईड करून घ्यायचे. तर बघू शकता मी तर टेक्स्ट लेअर बीटनुसार मी इथनं ॲड करून दिलेले आहेत. त्याला जस्ट इफेक्ट हाईड आहेत ते आपण नंतर अनहाईड करणार आहोत. तर आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. तर मित्रांनो आपल्याला एक एक बीटला फोटो कुठेपर्यंत ॲड करायचे आहेत, डबल बीट येईपर्यंत आपल्याला इथनं फोटो ॲड करायचे आहेत. करेक्ट 11 सेकंदापर्यंत आपल्याला फोटोला ॲड करायचे आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता नेक्स्ट बीटला जायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी एक एक बीटले मी एक एक फोटो इथनं ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो आपले सर्व काही इथनं फोटो ॲड करून झालेले आहेत. मी पटकन इथं रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला करून घेतो फोटोला. तर बघू शकता मी फोटो असे प्रॉपर असे मी ॲड केलेले आहेत आणि रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला देखील इथनं मी ॲड करून घेतलेले आहेत. तर आता काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला जस्ट इथनं टेक्स्टला इफेक्ट हाईड आहे तो आपल्याला एक एकूण इथनं अनहाईड करायचं आहे. अनहाईड कसे करायचे सांगतो. टेक्स्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. बघू शकता इथं सर्व काही इथं इफेक्ट हाईड आहेत ते आपल्याला एक एकूण इथनं अनहाईड करायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो मी एक एकूण इथनं अनहाईड करून घेतो पटापट. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इफेक्ट पटापट इथनं अनहाईड करून घेतो. शेवटचा तिथनं इफेक्ट राहिलेला आहे तर तो देखील मित्रांनो मी इथनं अनहाईड करून घेतलेला आहे. करेक्ट मित्रांनो आपल्याला 11 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. 11 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत आणि एक एक बीटला आपल्याला एक एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मी एक एक बीटला एक एक फोटो इथनं ॲड करून घेतो. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी इथनं पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो.
तर बघू शकता मित्रांनो, मी एक बिटला मी इथनं एक फोटो इथनं ॲड केलेला आहे शेवटपर्यंत. तर आता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो, जे आपण टेक्स्ट लेअरच्या बॅकग्राऊंडला जे आपण फोटो ॲड केलेले आहेत, त्या टेक्स्ट लेअरच्या बॅकग्राऊंडच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचे आहेत. टोटल मित्रांनो 6च फोटो आहेत टेक्स्ट लेअरच्या बॅकग्राऊंडला. तर त्या टेक्स्ट लेअरच्या बॅकग्राऊंडच्या फोटोला मी हा इफेक्ट इथनं पेस्ट करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. तर बघू शकता मित्रांनो, मी टेक्स्ट लेअरच्या इथनं बॅकग्राऊंडला फोटोला हा इफेक्ट इथनं पेस्ट केलेला आहे. तर आता इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट मित्रांनो आपल्याला 11 सेकंदापाशी यायचं आहे. 11 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, जे आपण 11 सेकंदापासून जे आपण फोटो ॲड केलेले आहेत एक बिटला, ते एक बिटच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे शेवटपर्यंत. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. तर बघू शकता मित्रांनो, मी एक बिटला जे आपण एक फोटो ॲड केलेले आहेत त्या फोटोला मी हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे मित्रांनो. तर मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक हा शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक हा शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो, मी पटकन इथनं इफेक्ट पेस्ट करून घेत आहे. व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ मित्रांनो समजून जाईल. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मित्रांनो नक्की सांगा. तर बघू शकता मित्रांनो, मी पटकन इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो मित्रांनो. आणि प्रत्येकाने मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करत जावा आणि एकच कमेंट करत जावा. प्रत्येक व्हिडिओला मित्रांनो एकच कमेंट करत जावा. तर बघू शकता मित्रांनो, मी पटकन इथनं इफेक्ट पेस्ट करून घेत आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला तर रेक्टँगल ॲड करायचा आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॉर्टमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. 1 नंबर इथं ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथनं ॲड केलेली आहे. आणि आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.